खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा राज्यातील खरीप हंगामातील पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारा निर्णय सरकारतर्फे आलेला आहे। बघा, अनेक दिवसांपासून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, पीक विम्याचे पैसे नेमके आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार? आणि राज्य सरकारने आता जाहीर केलेलं आहे की 1927 कोटी रुपयांचा पॅकेज सरकारने मंजूर करून टाकलेला आहे। आता बघा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, या सर्व माहितीनुसार राज्य सरकारने पीक विमा काढलेल्या अंदाजे 72 लाख शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। म्हणजेच बघा, मध्यस्थरांशिवाय हे थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे बघा, जसं की सांगली, औरंगाबाद, पुणे, बुलढाणा, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा थेट फायदा मिळणार आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचा आणि मजबूत शेतकऱ्यांना करणारा हा निर्णय असणार आहे। विशेष म्हणजे बघा, नुकसान झालेल्या पिकांमुळे अडचणीत इथं सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा आधार सरकारतर्फे आता मिळणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा, फक्त कागदपत्रांवरती इथं घोषणा नाही, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हेक्टरी इथं 28,000 पासून तर 30,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई इथं मिळणार आणि त्यानुसार बघा, इथं सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता त्यामुळे राज्यभरातील अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पुन्हा एकच आशेची किरण इथं दिसू लागलेली आहे। पिकांचं नुकसान झाल्यानंतर जो आर्थिक आता ताण येतो आणि हीच मदत इथं आधार शेतकऱ्यांना ठरू शकणार आहे। यावेळी सरकारने पैसे वाटपासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून ही पद्धत वापरली आहे। म्हणजेच बघा, कोणतं इथं ताणतणाव आणि अडचण शेतकऱ्यांना होणार नाही आणि डायरेक्ट इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे क्रेडिट होणार असं सरकारने सांगितलं। आणि बघा, ही प्रक्रिया जी असणार आहे ते सर्व शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सरळ ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेला आहे। म्हणजेच बघा, विशेष आपण जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी आता आधी अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित होते, परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून संपूर्ण प्रक्रिया हे वेगाने इथं जोराशोरात सरकारने सुरू केलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्षात किती आणि कोणाला लाभ मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागल्याच्या बातम्या इथे येत होत्या, परंतु अजूनही काही भागात शेतकरी बांधवांना इथं प्रतीक्षाच करावं लागली आहे। त्यामुळे अनेक चित्र इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, कुठे ही रक्कम पोहोचली तर कुठे प्रक्रिया इथं अडकलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सतत इथं राबवली जात आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना इथं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं थांबवण्यात आलेले आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, आता सर्वात मोठी माहिती अशी, खरीप हंगामासाठी राज्य सरकारने तब्बल 1927 कोटी रुपयांचा पॅकेज हा पीक विमा निधी मंजूर केलेला आहे। सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 72 लाखांहून शेतकरी या जसं की योजनेसाठी आणि लाभ त्यांना भेटलेला आहे। म्हणजे प्रति हेक्टरी साधारणपणे भरपूरशा शेतकऱ्यांना 28,500 रुपयापर्यंतची नुकसान भरपाई थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे जमा झालेली आहे। संपूर्ण तुम्हाला सांगतो माहिती की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे आता वाटप अजूनपर्यंत सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला वाटप सुरू होणार। तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण माहिती हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीचा वापर केला जात आहे। आता आपण जर पाहायला गेलं तर ही प्रक्रिया अधिक सरळ आणि पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। तरी या ठिकाणी विलंब का होतोय, पुढे हे आपण सर्व जे काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्रक्रियेत कुठलाही इथं दिलासा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे, म्हणजेच व्यवहार पारदर्शक राहिला आणि निधी योग्य व्यक्तींपर्यंत इथं पोहोचला पाहिजे असा सरकारचा दावा आहे। त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक मोठं आणि सकारात्मक पाऊल इथं सरकारने उचललेलं आहे। आता पुढची माहिती बघा, इथं मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांची यादी ही तयार करण्यात आली। आता संपूर्ण प्रक्रिया इथं जसं की गतीने इथं सुरू केलेली आहे, जोराशोराने सरकारने संपूर्ण प्रक्रिया इथं सुरू ठेवलेली आहे। आता बघा, प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर आता वापर सुद्धा इथं भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं सरकारने सुरू केलेलं आहे। परंतु बघा, सर्वात आधी पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे यासाठी सरकारने 14 जिल्हे आणि 95 ते 96 तालुक्यांची इथं यादी सरकारने तयार केलेली आहे। आता हे यादी तुम्हाला बघायची
पाहायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुम्हाला दिलासा देणारा आणि महत्त्वपूर्ण अपडेट ह्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, तुमच्या जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये, तुमच्या तालुक्याचं नाव या यादीमध्ये आहे का, तुमचं गाव, जिल्हा, तहसील हे पात्र ठरले आहे का, हे नक्की बघत चला. कारण की बघा, तितक्याच इथं पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आता पाचवी मोठी अपडेट असणार आहे की सरकारने जे सर्व शेतकऱ्यांना सांगितलेले आहे बघा, तुम्हाला हेक्टरी तर पैसे 28 ते 30 हजार रुपयापर्यंत मिळणारच आहे, याची शंकाच नाही. परंतु आपण जर उदाहरणार्थ जर घ्यायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना सुमारे 12 ते 16 हजार रुपयांची इथं मदत त्यांच्या खात्यामध्ये सरकारने इथे दिलेली आहे. काही भागातील थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 28 हजार रुपयापर्यंतची रक्कम सर्व शेतकऱ्यांना जमा झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की तुम्हाला देखील पैसे मिळणारच आहे. परंतु आपल्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे की नाही, आणि वाटप सुरू नसेल तर कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यांमधनं सरकार वाटप सुरू करणार आहे, किती प्रकारे आपल्या हेक्टरीनुसार आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणार, हे सर्व काही अपडेट, सर्व काही डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, हा जो काही अहवाल असणार आहे तो कृषी विभागाकडून तयार करून पीक विमा कंपन्यांकडे पाठवला जात आहे. आणि मात्र काही शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार नसणं किंवा KYC पूर्ण न झाल्यामुळे काही ठिकाणी रक्कम अडकून इथं पडल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. सरकारने स्पष्ट शब्दांमध्ये इथं सर्व शेतकऱ्यांना आव्हान असो किंवा शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही प्रक्रिया पूर्ण असणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये इथं पैसेच क्रेडिट होणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. ज्यांनी KYC बाकी आहे, म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी त्यांची KYC केली नसेल, KYC परिपूर्ण करून घ्या. कारण की 14 जिल्ह्यांची यादी सरकारने आता सांगितलेली आहे. या 14 जिल्ह्यांची यादी लगेच तुम्हाला सांगतो बघा. यामध्ये पालघर असणार आहे, औरंगाबाद, सांगली, ठाणे, वर्धा, यवतमाळ, अहमदनगर, बुलढाणा, गोंदिया, नाशिक, रायगड, नागपूर, जळगाव, अमरावती या 14 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. बघा, या 14 जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यामध्ये 90 ते 95 ते 96 तालुके सरकारने सिलेक्ट केलेले आहे. बघा, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, टेन्शन किंवा चिंता करू नका. कारण की बघा, आता यातील जसं की या तालुक्यातील शेतकऱ्यांना 16 ते 28 हजार रुपयापर्यंत रक्कम सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना मिळाले. आता बघा शेतकरी बांधवांनो, नेमका प्रश्न तुमच्या मनामध्ये एकच पडत असेल की पैसे खात्यात यावेत, यासाठी नेमका आम्हाला काय करण्याची आवश्यकता पडणार आहे. तर बघा, फक्त नाव यादीत असणे पुरेसे नाही. बघा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये इथं आवाहन करून टाकलेलं आहे की 2 प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अनिवार्य आहे. या गोष्टी प्रलंबित राहिल्या तर रक्कम खात्यात जमा होणार नाही. पहिली अट म्हणजेच बघा, तुमच्या इथं सर्व अट तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे. परंतु पहिली अट महत्त्वाची सरकारने ठेवलेली आहे, म्हणजेच बघा, फार्मर आय डी कार्ड इथं तयार असणं इथं गरजेचे असणार आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्ड इथं काढलेलं नाही. पण लक्षात ठेवा, हा आय डी नसल्याने पुढच्या टप्प्यातील तुम्हाला पैसे इथं समोर मिळणार नाही किंवा समोर अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. ज्यांची ही प्रक्रिया बाकी आहे त्यांनी शक्यतो इतकं इथं लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तकलीफ, त्रास, अडचण तुम्हाला येणार नाही. कारण की बघा, इथं रखडून इथं थांबलेले पैसे असणार आहे. त्यांचे पैसे सरकारतर्फे तर आलेले आहे, त्यांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे. परंतु फार्मर आय डी कार्ड त्यांचं तयार नसल्यामुळे त्यांची ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. आणि दुसरी अट सरकारने ठेवलेली आहे, म्हणजेच बघा, DBT प्रणालीच्या माध्यमातून सरकार आपल्या खात्यावरती पैसे टाकत असतं. तर तुमची DBT प्रणाली म्हणजेच बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही अजूनपर्यंत हे लिंक करून ठेवलेलं नसेल तर लवकरात लवकर लिंक करून ठेवा. KYC केली नसेल करून ठेवा. बाकी बघा, कोणत्या शेतकऱ्यांना काही जिल्ह्यांमध्ये 12,000 रुपये प्रति हेक्टरी, काही जिल्ह्यांमध्ये 28,000 रुपये प्रति हेक्टरी, काही जिल्ह्यांमध्ये 14,000 रुपये प्रति हेक्टरी, तर काही जिल्ह्यांमध्ये जसं की इथं बघू शकता 15 ते 28,000 रुपये, अशा अलग अलग भागांमध्ये बुलढाणा असो, सातारा असो, सांगली असो, त्यांच्या पात्रतेनुसार, त्यांच्या नुकसानीनुसार त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत आहे. बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना 28,000 रुपये, 18,000 रुपये, 14,000 रुपये, 15,000 रुपये जसे नुकसान भरपाई त्यांना जमा होत आहे. म्हणजेच आपण जर पाहायला गेलं, बुलढाणा असो, सातारा असो, सांगली असो, नागपूर असो, यवतमाळ असो, रायगड असो, पालघर असो, सिंधुदुर्ग असो, छत्रपती संभाजीनगर असो, या जिल्ह्यांमध्ये अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.